नमस्कार मंडळी, दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये मी समृद्धी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण सर्वांच्या आवडीचे असे बेसनचे लाडू बनवूया। अगदी परफेक्ट अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे बेसनचे लाडू कसे बनवायचे, त्यासाठी लागणारं तुपाचं प्रमाण काय आहे, साखरेचं प्रमाण काय घ्यायचं हे परफेक्ट मापासहित तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे आपले लाडू छान असे दाणेदार होतील, बसणार नाहीत, टाळ्याला चिटकणार नाहीत, असे मस्त दाणेदार आपण हे बेसनचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी आपला व्हिडिओ मस्त शेवटपर्यंत बघा। अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण आज हे बेसनचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी चण्याची डाळ घेतली होती। चण्याची डाळ हलकीशी भाजून घेतली आणि घरघंटीमध्ये थोडीशी रवाळ अशी दळून घेतली होती। त्याचे लाडू खूप छान होतात। असे लाडू केले तर टाळ्याला चिटकत नाही। त्याऐवजी तुम्ही बेसनसुद्धा घेऊ शकता आणि नुसत्या बेसनचे सुद्धा दाणेदार लाडू कसे बनवायचे तेही आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। तर 300 ग्रॅम इथे आपण पिठी साखर घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपण 200 ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जी कढई आपण घेणार आहोत किंवा बेसन भाजण्यासाठी जे आपण भांडं घेणार आहोत ते शक्यतो असं पसरट घ्या किंवा कढई किंवा पॅन असं वापरायचं, कारण त्यामध्ये बेसन खूप छान असं भाजलं जातं। असं उभट भांडं घेतलं तर बेसन छान असं भाजलं जात नाही, म्हणून पसरट कढई शक्यतो अशी घ्या, म्हणजे बेसन चांगलं भाजलं जाईल एकसारखं। आता बघा, बेसन भाजताना आपण सुरुवातीला बेसनमध्ये अजिबात तूप घालायचं नाही आहे। सुकंच बेसन आधी आपण सुरुवातीला भाजून घेऊया। एक 7 ते 8 मिनटं मी बेसन हे सुकं असं भाजून घेतलं, त्यामुळे बेसन आपलं लवकर भाजतं सुद्धा, भाजायला वेळ फार लागत नाही। असं आधी सुरुवातीला भाजल्यानंतर 7-8 मिनटं भाजल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं बेसनचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये तूप घालायचं आहे। तूप घालताना सुद्धा आपण एकदाच सगळं तूप घालायचं नाही आहे, थोडं थोडं तूप घालायचं आहे। तर आता सुरुवातीला मी 2 पळी एवढं तूप ह्यामध्ये घातलेलं आहे आणि नंतर आपण थोडं थोडं असं तूप घालायचं आहे। अंदाज घेत भाजायचं आहे आपल्याला हे थोडं थोडं तुपावर। तूप घातल्यानंतर बेसनच्या थोड्याशा गुठळ्या होतात, त्या गुठळ्या आपण अशा मोडून काढायच्या आहेत। आता बेसन भाजताना शक्यतो एखादा स्पॅच्युला वगैरे असेल तर घेतलं तर हे गुठळ्या आपल्याला लगेच मोडता येतात। तर स्पॅच्युला नसेल तर एखादा तांब्या किंवा ग्लास घेऊन त्यांनीसुद्धा आपण ह्या गुठळ्या छान मोडू शकतो, लवकर मोडल्या जातात। आणि असं सारखं आपण फिरवत फिरवत इथे सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि छान बेसन इथे आपण बघा असं कोरडंच अजून बेसन आहे आपलं, असं कोरडंच बेसन आधी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर पुन्हा एक 10 मिनटं आपण असं बेसन भाजून घेतलेलं आहे। आता हे बेसन भाजण्यासाठी आपल्याला पूर्ण किती वेळ लागलेला आहे ते शेवटी मी तुम्हाला सांगेनच की आपल्याला हे बेसन भाजण्यासाठी किती वेळ लागलेला आहे। आता पुन्हा आपण या बेसनमध्ये थोडंसं तूप घालूयात। पुन्हा मी ह्या 2 पळी एवढं तूप ह्यामध्ये घालते। लक्षात घ्या बघा, आपल्याला तूप ह्यामध्ये एकदाच घालायचं नाही आहे, कारण जसं जसं बेसन भाजत येतं तसं जसं बेसनमध्ये आपण जे तूप घातलेलं आहे बेसन तसं ते तूप सुटत जातं बेसनला, म्हणून एकाच वेळेला बेसनमध्ये तूप घालायचं नाही आहे। असं थोडं थोडं घालून आपण हे बेसन आता भाजून घेतोय। तर हे बघा, अजून एक 10 मिनटं आपण हे बेसन छान असं भाजून परतून असं घेतलेलं आहे। तर आता आपण पुन्हा ह्यामध्ये थोडंसं तूप घालूया। तर पुन्हा मी 2 पळी ह्यामध्ये तूप घालते। असं 2-2 पळी असं आपण 3 वेळा ह्यामध्ये तूप घातलेलं आहे बेसनमध्ये आणि बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला बेसनमध्ये तूप घालण्याची गरज लागणार नाही आहे, कारण बेसन छान असं आता भाजल्यानंतर तूप सोडायला सुरुवात होईल, कारण ऑलमोस्ट आपलं बेसन आता इथे मस्त असं भाजत आलेलंच आहे। तर अजून थोडंसं परतून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, हे बघा बेसन आता मस्त असं थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे आणि तूप सोडायला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते, मस्त आता बेसन भाजत आलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट आणि असं हलकं झालेलं आहे बेसन आणि छान तूपसुद्धा सुटायला लागलेलं आहे। तर आता ह्यामध्येच आपण अजून थोडं एक 10-1 मिनटं आपण चांगलं परतून घेणार आहोत। हे बघा, इथे मस्त आता आपलं बेसन तर पूर्णपणे असं छान भाजलं गेलेलं आहे। आता आपण बेसनचा हा रवा वापरलेला आहे, पण तुम्ही जर बेसनापासून बेसनचे लाडू बनवणार असाल आणि आपले लाडू तुम्हाला जर दाणेदार हवे असतील तर आपण काय करायचे, त्यासाठी मी एक तुम्हाला सोपी अशी ट्रिक सांगणार आहे। त्यामुळे आपले लाडू मस्त दाणेदार होतील आणि अजिबात टाळायला चिटकणार नाही आहेत। बेसन भाजल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 2 चमचे असं पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर बेसन बघा छान असं फसफसतं आणि लगेच बेसनमध्ये पाणी घातल्यानंतर चमच्याने आपल्याला लगेच पटापट असं फिरवायचं आहे, त्यामुळे आपलं बेसन मस्त असं दाणेदार होतं
आणि आपण ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात अशी काळजी करू नका की पाणी घातले तर बेसन ओलं होईल. तर असं काही नाही आहे. पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जातं आणि आपण बेसन खूप असं परतून पुन्हा घ्यायचं आहे. त्यामुळे बेसन आपलं छान मस्त असं शिजलंसुद्धा जातं. तर हे बघा, छान आपण हे असं परतून घेतलेलं आहे आता. तर हे बघा, मस्त आता आपलं बेसन आपण छान असं पुन्हा भाजून घेतलेलं आहे. पुन्हा एक 5 ते 7 मिनटं आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. परफेक्ट असं बेसन आपलं इथे जसं आपल्याला लाडू वळण्यासाठी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे इथे बेसन तयार झालेलं आहे भाजून परफेक्ट असं. आता हे पूर्णपणे थंड करायसाठी आपण एका ताटामध्ये हे काढून घेऊ. आता एका फोडणीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं तूप घेते आणि या तुपावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूटचे काप असे परतून घ्यायचे आहेत. अगदी ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही नक्की यामध्ये घाला. चवीला खूप छान लागतात, मस्त असे क्रंची लागतात. तर तुपावरती आपण थोडेसे ते परतून घेऊया. हे बघा, मस्त आता हे ड्रायफ्रूट्स परतून झालेले आहेत. तर आपण जे बेसन थंड करायला ठेवले त्याचबरोबर ताटामध्ये आपण ते सुद्धा काढून घेऊया आणि एकत्र सगळं थंड करायला ठेवूया. पूर्णपणे बेसन थंड झाल्यानंतरच आपल्याला लाडू वळायचे आहेत. गरम असताना लाडू वळलेत तर त्यामध्ये साखर घातली तर त्या साखरेचा पाक होईल आणि आपले लाडू अजिबात घट्ट होणार नाही, तसे मऊ होऊन जातील, रेळत राहतील. म्हणून पूर्णपणे बेसन थंड करूनच 1-2 तास तरी बेसन आपण थंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, बेसन इथे मस्त आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर पिठी साखर घालताना सुद्धा आपण अशी थोडी थोडी पिठी साखर ह्यामध्ये घालायची आहे. अगदी सगळीच अशी पिठी साखर घालायची नाही आहे. इथे आपण एकूण 300 ग्रॅम एवढी पिठी साखर घेतलेली आहे. तर थोडी थोडी पिठी साखर आपल्याला घालायची आहे. आता मी थोडी पिठी साखर यामध्ये घातलेली आहे आणि या बेसनमध्ये आपण चांगले मिक्स करून घेऊया. बेसनमध्ये आपण तूप घातल्यामुळे बेसन थोडंसं असं आपल्याला ओलसर असं वाटतं, पण आपण जेव्हा पिठी साखर घातल्यानंतर ते एकदम ड्राय होऊन जातं. घट्ट असं आपल्याला जसं लाडू वळण्यासाठी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे ते घट्ट असं होतं. फक्त साखरेचं प्रमाण आपण घालताना थोडं थोडं घालायचं आहे. तर हे बघा, एका वेळेला मी घालून घेतलेली आहे साखर. आता पुन्हा थोडीशी साखर घालते. तुम्हाला जर जास्त गोड असे लाडू आवडत असतील तर तुम्ही थोडंसं चाखून बघायचं आहे आणि मग अंदाज घ्यायचा की आपल्याला ह्यामध्ये किती पिठी साखर घालायची आहे आणि त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पिठी साखर घालू शकतो. तर हे मी पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेते. हे बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या बेसनला चांगली पिठी साखर लागली पाहिजे म्हणून चोळून चोळून असं घ्यायचं आहे. तर कशा पद्धतीने बघा, मी तुम्हाला दाखवते की कसं बेसन आपल्याला हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता अशा पद्धतीने चांगलं मी असं सगळं पिठी साखर आणि बेसन चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये शेवटी अशी स्वादानुसार वेलची पावडर घालायची आहे. थोडीशी मी 1.5 चमचा एवढी वेलची पावडर आता ह्यामध्ये घालते आणि वेलची पावडर घालून पुन्हा आपण थोडं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता लाडू वळण्यासाठी परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. मिश्रणसुद्धा तुम्ही पाहू शकता, मस्त असं ड्राय झालेलं आहे. अजिबात असं ओलसर मऊ असं वाटत नाही आहे. छान एकदम ड्राय झालेलं आहे आणि हे जे लाडू खूप मस्त होतील. तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एकूण तुपाचं प्रमाण 150 ग्रॅम एवढं तूप लागलेलं आहे. आणि पिठी साखर म्हणाल तर 300 ग्रॅम एवढी पिठी साखर लागलेली आहे. अर्धा किलो आपल्याला बेसनसाठी. आता हे पूर्ण लाडूचं वजन किती होईल ते तुम्हाला मी शेवटी सांगतेच आहे. आता थोडंसं असं पीठ घ्यायचं आहे आणि हे जे लाडू वळायचे आहेत. लाडू बनवणं तर खूपच सोपं आहे. बेसनचे लाडू लगेच वळले जातात. हे बघा, बेसन फक्त आपल्याला भाजायला थोडा वेळ लागतो, नाहीतर बेसनचे लाडू बनवणे अगदी सोपं आहे. अचूक प्रमाणात जर आपण प्रमाण घेतलं तर बेसनचे लाडू बनवणं अजिबात कठीण नाही आहे. मस्त हे बघा, आपले इथे लाडू तयार झालेले आहेत. अजिबात रेळत नाही आहेत. हे बघा, मस्त दाणेदार लाडू तयार झालेला आहे. तुम्हाला जर लाडूवरती मनुका, काजू किंवा पिस्त्याचे काप जसं आवडेल त्याप्रमाणे आपण ह्या लाडूवरती लावायचे आहेत. तर या पद्धतीनेच मी हे सर्व असे लाडू आता वळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता बघा, मस्त लाडू इथे झालेले आहेत. अजिबात असे तुपकट वाटत नाही आहेत. आणि हे बघा,
सुरुवातीला जेव्हा आपण लाडू वळून झालेले आहेत तेव्हा लाडू वळल्यानंतर थोडं सॉफ्ट असतं, कारण आपण लाडू वळताना आपल्या हाताच्या उष्णतेने तूप थोडं गरम होतं आणि लाडू थोडे असे आपल्याला सॉफ्ट होतात. पण एक पुन्हा 2 ते 3 तास आपण असं डब्यात वगैरे भरून ठेवल्यानंतर त्यामधलं लाडवातलं तूप आखसलं जातं, छान शोषून घेतं लाडू तूप आणि मस्त ड्राय आपले लाडू होतात. पुन्हा हवं असल्यास बसलेले असतील तर पुन्हा हवं असल्यास गोल आकार करून घ्यायचे आणि मस्त असे बेसनचे लाडू बनवायचे. आपल्या अर्ध्या किलोच्या बेसनमध्ये इथे जवळजवळ पाऊण किलो एवढे लाडू झालेले आहेत आणि असे 25 ते 26 लाडू आपले बनवून झालेले आहेत. तर तुम्हाला आपण बनवलेल्या बेसनच्या लाडूची रेसिपी आणि सांगितलेल्या ट्रिक्स कशा वाटल्या हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.